बघा, जर x बराबर 9/4 झेड बराबर 4/17y तर x y z यांचं गुणोत्तर किती असा प्रश्न विचारला. प्रश्न थोडासा गोंधळात टाकणारा मात्र आहे, अगदी सोपा. कसा? लेकरांनो लक्ष द्या. इथं हे पहिलं पद घ्या, याचा विचार करा की गणित म्हणते की x बराबर 9/4 9/4. आता काही गणितीय क्लुप्त्यानुसार आम्ही हे 4 इकडे x कडे आणू शकतो. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना भागीला असेल तर गुणीला स्वरूपात मांडावी लागते, हे आम्हाला माहिती आहे सर. मग हे 4 इकडे आणा, याचा अर्थ हा गुणाकार 4x बराबर 9z अशा पद्धतीचं हे समीकरण बनते. याचा अर्थ 4x आणि 9z हे दोन्ही पद ॲज इक्वल आहेत. आता लेकरांनो करायचं काय? या x कडे येताना हे झेड भागीला स्वरूपात, तर ह्या 9 कड जाताना हे 4 भागीला स्वरूपात, म्हणजे x चा व्हॅल्यू 9, झेडचा व्हॅल्यू 4 आम्हाला प्राप्त झाला. आता दुसऱ्या पदाचा विचार करा. झेड बराबर गणित म्हणते 4/17 आणि y. याच क्लुप्तीनुसार हे 17 इकडे द्या. परस्पर विरुद्ध संख्या जात असताना एखाद्या पदासोबत भागीला असेल तर गुणीला स्वरूपात मांडावी लागते. तत्पर आहे हे 17z यांचा काय होईल? गुणाकार होईल. 17z बराबर हे 4 आणि y इकडे उरतात गुणीला स्वरूपात. मग याचा अर्थ असा 17z आणि 4y ह्या दोन गोष्टी, हे दोन पद ॲज इक्वल आहेत, सारखे आहेत. मग आता इथं झेड कडे येताना y भागीला स्वरूपात का मांडायचे? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला, भागीला असेल गुणीला, अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. लक्षात घ्या. मग आता इकडे हे 4 उरत असतात. आता 4 कडे येताना 17 भागीला, इथं झेडचा व्हॅल्यू 4 सापडला, वायचा व्हॅल्यू 17 सापडला. इथं झेडचा व्हॅल्यू 4, इथं झेडचा व्हॅल्यू 4, म्हणजे आपली ही क्लुप्ती योग्य आणि सार्थक ठरली. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला जो x, y आणि झेडचा रेशो गुणोत्तर विचारलं, त्याचं उत्तर काय येईल? लक्षात घ्या. त्याचं उत्तर काय येईल? तर x म्हणजे काय? x म्हणजे 9. बरं, y म्हणजे काय? तर y म्हणजे 17 आणि झेडचं इथं 4 आणि इथं सुद्धा 4. याचा अर्थ आपण वापरात आणलेली क्लुप्ती योग्य. x आणि y, x, y आणि z यांचं गुणोत्तर किती सर? त्याचं उत्तर 9/17/4. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वागसर गेल्या कित्येक दिवसापासून राबतात, कष्टतात. लेकरांनो, कळकळीची विनंती अशी की कुठलाही प्रश्न विचारण्या अगोदर गुगलवर फक्त प्रश्नातले 4 शब्द टाईप करा, प्रश्न लगेच सापडेल. तुम्ही विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अपलोड आहेत. ऑलरेडी याच्या अगोदर कोणतरी ते विचारलेले आहे. माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आणि आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो. तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा. फायदे: दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील. दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय अगदी सोपा बनेल. गणिताची भीती राहणार नाही. तुमचा आत्मविश्वास बळावेल, वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल. हा विश्वास हे वचन बाक्सर तुम्हाला देत आहेत. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निःशुल्क आहे, असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही. ओके. गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी, विविध अंगांनी विचारलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.